नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये। शिरोळ तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल संपूर्णपणे स्पष्ट झालेला आहे। आणि या शिरोळ तालुक्यात जर सांगायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 जागांवर शाहू विकास आघाडीनं वर्चस्व मिळवलेलं आहे आणि पंचायत समितीच्या 14 पैकी 10 जागांवरती राजश्री शाहू विकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलेलं आहे। राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत झालेली होती। काही 2 ते 3 मतदारसंघ वगळता संपूर्ण मतदारसंघात ही तिरंगी लढत झाली असताना राजश्री शाहू विकास आघाडीचे नेते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चांगल्या पद्धतीच्या या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं आहे। आपल्यासोबत आज ते बोलत आहेत। साहेब, या 7ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण निवडणुकीला ताकदीने उतरलेला होता आणि या 7 पैकी 4 जागांमध्ये आपल्याला घवघवीत यश मिळालेलं आहे। पंचायत समितीमध्ये देखील 14 पैकी 10 जागांवरती यश मिळालेलं आहे। काय सांगाल, आज काय प्रतिक्रिया आहेत? खरं म्हणजे राजश्री शाहू विकास आघाडीनं महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रितपणाने घेऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची आमची भूमिका होती। पण ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं एक आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं महायुतीमधले 2च पक्ष, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी, हे 2च पक्ष ह्या राजश्री शाहू विकास आघाडीबरोबर आणि जवळपास 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि जवळपास 10 पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपल्याला विजय मिळाला। हे 3 जिल्हा परिषदेमध्ये आपला पराभव झाला, पण त्यातल्या 2 मतदारसंघामध्ये अतिशय थोडक्यामध्ये आणि कुठेतरी समन्वयाच्या आमच्या अभावामुळे ज्या तिन्ही सीटा गेल्या आहेत, की आमच्यातल्या समन्वयाच्या अभावामुळे हे आम्हाला पराभव तिन्ही या मतदारसंघामध्ये पत्करावा लागला। त्या पराभवाची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणे घेतोय। जसं यशाची जबाबदारी आम्ही घेतोय, तशी पराभवाची सुद्धा काही आमच्यामध्ये चुका आणि त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे या 3 मतदारसंघामध्ये अपयश आलं। निश्चितपणे त्या सगळ्या 2 मतदारसंघामध्ये जर अतिशय थोडक्या मतानं आमच्या उमेदवाराला पराभव पत्करायला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यातल्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करून भविष्य काळामध्ये सगळ्या निवडणुका लढवू। 4 मतदारसंघामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश मिळालेलं असं मी म्हणाल आणि 3 मतदारसंघामध्ये एक यड्राव सारखा मतदारसंघ म्हटला तर 400 मतांनी आपल्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। त्याच्यानंतर बाकी दानोळे असेल, असे जे काही मतदारसंघ 3 मतदारसंघ जे पराभवाला तिथल्या उमेदवारांना सामोरं जावं लागलं, नेमकी काय कारण आहेत पराभवाला सामोरं जाण्याची? एक विषय त्यातला असा आहे की यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन्ही पंचायत समितीच्या जागा ह्या आमच्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आमच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समन्वयाचा अभाव कुठेतरी निर्माण झाला, त्यामुळे यड्रावची जिल्हा परिषदेची सीट अतिशय थोडक्या मतात 400 मतामध्ये पडली, म्हणजे 200 मतं आम्हाला या ठिकाणी कमी पडली। येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये सुधारणा आणि विशेषतः काही ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नव्हती किंवा भारतीय जनता पार्टी कमी होती त्या ठिकाणी काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टीनं संधान बांधलं, त्यामुळे आम्हाला फटका त्यामध्ये बसलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर राजश्री शाहू विकास आघाडी आणि दुसरीकडे विरोधात आपल्या महाविकास आघाडी संपूर्ण एकत्र आली होती। भाजप सुद्धा काही ठिकाणी आपल्या विरोधामध्ये होतं आणि अशा पद्धतीने आपण या लढतीला सामोरे गेलात। विरोधकांनी अनेक सभा असतील, सभेमधून आरोप प्रत्यारोप झाले, काय सांगाल या माध्यमातून विरोधकांना? आम्ही निवडणूक ही विकासावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला। आम्ही केलेला विकास आणि करणारा विकास ह्याच्यावर आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये राजकारण खेळलं गेलं त्याच पद्धतीचं राजकारण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खेळलं गेलं। प्रत्यक्षात फक्त युती भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीची झाली नाही, एवढाच फरक आहे। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी या विकास कामांच्या जोरावरती ही निवडणूक लढवलं असल्याचं स्पष्ट केलं। मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला। काही ठिकाणी काही कारणं वगळता 2 ते 3 उमेदवारांना पराभवाला जिल्हा परिषदेला सामोरं जावं लागलं आणि मग एकंदरीत यशाचं श्रेय त्यांनी घेतल्यानंतर पराभवाला देखील त्यांनी या ठिकाणी सामोरं गेल्याचं स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, केके न्यूज, जयसिंगपूर। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर।